अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। या प्रकरणी अक्कलकोट भाजप मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मल्लीनाथ पाटील यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्तांना निवेदन देत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। निवेदनानुसार दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा परिवार सोलापूर शहरात आला असताना महावीर चौक येथे 2 गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्यांच्या वाहन चालकासमोर आमदारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडल्याचे नमूद करण्यात आले आहे। लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे जीवे मारण्याची धमकी देणे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे। या घटनेमुळे आमदार तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून घटनेमागील सूत्रधार व संबंधित व्यक्तींचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे। आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या सुरक्षिततेचा आढावा घेऊन त्यांच्या जीवितास संभाव्य धोका लक्षात घेता आवश्यकतेनुसार अधिकचे पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे अशी विनंतीही प्रदीप मल्लीनाथ पाटील यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। निवेदन दिलेलं आहे काय भूमिका आपली असणार आहे काय सांग। परवा दिवशी 7 तारखेला शुक्रवारी रात्री ज्या 2 समाजकंटकांनी आमदार साहेबांना त्यांच्या ड्रायव्हरला सांगून ही जीवे मारण्याची धमकी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे, त्याचं आम्ही भारतीय जनता पार्टी अक्कलकोट आणि सोलापूरच्या वतीनं तीव्र निषेध करतो। आणि जे ते समाजकंटक आहेत, आम्ही आज साहेबांना निवेदन दिलंय। साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वस्त केलंय की आम्ही लवकरात लवकर योग्य ती कारवाई कशी करता येईल ती करतो म्हणून आम्हाला सांगितलेले आहेत। आम्ही या ठिकाणी आज सगळे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी, सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी शांतीत आम्ही सगळेजण येऊन या ठिकाणी आज आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर साहेब आणि एसपी साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे की लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांच्यावर कार्यवाही व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। आणि 100% साहेबांनी आता सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर कार्य करून जे पण प्रोसिजर आहे ते लिगल प्रोसिजर आम्ही पूर्ण करू असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। जे आरोपी आहेत ते राजकीय आहेत का, कुठल्या पक्षाचे आहेत का, कोण त्यांच्या पार्टीचे आहेत का, काय आता ते सगळं चौकशी करतीलच साहेब। चौकशी करून काय आहे ते सगळ्या जनतेसमोर येईलच, लवकरच येईल।